सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमध्ये असलेली गुन्हेगारी समोर आली। बीडमधल्या एकूणच सगळ्या वातावरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले। या सगळ्या प्रकरणामध्ये जो मेन आका ज्याला संबोधलं जात होतं तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी यानंतर मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली। महायुतीमधलेच अनेक नेते धनंजय मुंडेंवर बोलू लागले, त्यांच्यावर आरोप करू लागले। पण इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप धनंजय मुंडेंवर होत असताना धनंजय मुंडे यांनी मात्र या प्रकरणावर स्पष्टपणे प्रतिक्रिया देणं, स्पष्टपणे बोलणं नेहमी टाळलं होतं। पण आता धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणावर, बीडमध्ये सुरू असलेल्या वातावरणावर, सरपंच संतोष देशमुख प्रकरणावर, त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे। शिर्डीमध्ये होत असलेल्या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी आज दुसऱ्या दिवशी भाषण केलं। अतिशय आक्रमक भाषण धनंजय मुंडेंचं झालं। प्रत्येक मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी भाषण केलं, म्हणजे ते बीडचं पालकमंत्रीपद असेल, त्यांच्यावर होत असलेले आरोप असेल, त्यांना टार्गेट केलं जाणं असेल, त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल। आणखीन एक नवीन मुद्दा धनंजय मुंडे यांनी एक गौप्यस्फोट सुद्धा केलेला आहे। एका नवीन मुद्द्यावर सुद्धा त्यांनी हात घातलेला आहे, ते म्हणजेच पहाटेच्या शपथविधीवरून सुद्धा धनंजय मुंडेंनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। नक्की धनंजय मुंडे यांनी या अधिवेशनामध्ये काय म्हटलेलं आहे, धनंजय मुंडे यांनी केलेल्या आक्रमक भाषणामध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, काय म्हटलेलं आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं जे विधान त्यांनी केलेलं आहे ते म्हणजेच महायुतीमध्ये त्यांना कशा प्रकारे टार्गेट केलं जात आहे, कशा प्रकारे दादांना महायुतीमधलेच नेते चुकीच्या पद्धतीने माहिती देत आहेत, धनंजय मुंडेंविषयी त्यांचे कान भरवत आहेत, यावर मुंडेंनी स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे। धनंजय मुंडे यावर नेमकं काय म्हणाले आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात। मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणाआडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केलं जातंय। महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष केलं जात आहे, याचं जास्त वाईट वाटतंय। आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा किंवा माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या न्यायासाठी मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चे काढले गेले, मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले। विरोधक जेवढे आरोप करत नाहीत तेवढे आरोप महायुतीमधीलच नेत्यांनी केले। भाजपचे सुरेश धस असतील किंवा राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके असतील, यांनी मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। जन आक्रोश मोर्चामध्ये प्रकाश सोळंके यांनी तर खुलेआम असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे। सुरेश धस यांनी तर सुरुवातीपासूनच हा सगळा बीडचा जो विषय आहे तो लावून धरलेला होता। यावरूनच धनंजय मुंडे यांनी भाष्य केलेलं आहे, मला ठरवून टार्गेट केलं जात आहे, दादांना चुकीची माहिती दिली जात आहे, परंतु मी अभिमन्यू नाहीये, मी अभिमन्यू नाहीये तर मी अर्जुन आहे, असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। यानंतर आता धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणावर सुद्धा भाष्य केलेलं आहे। संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणालेले आहेत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी संतोष देशमुखांची हत्या झाली ती वाईटच आहे। संतोष देशमुख यांच्या हल्लेखोरांना फासावर लटकवलंच पाहिजे, परंतु या गुन्हेगारांमुळे बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, परळीला ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, बीडचा बिहार केल्याचा आरोप होतोय। हा बीडचा बिहार कुणी केला असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच ठरवून या सगळ्या प्रकरणामुळे परळीला बदनाम केलं जातंय असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। यानंतर एक गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे, ते म्हणजेच सकाळच्या पहाटेच्या शपथविधीवरून 23 नोव्हेंबर 2019 ला पहाटेचा शपथविधी झालेला होता। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती। याच शपथविधीवरून धनंजय मुंडे यांनी भाष्य केलेलं आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही शपथ घ्यायला जाऊ नका, हे षडयंत्र आहे। पाया पडलो पण दादा म्हणाले काही होणार नाही। सुनील तटकरे सुद्धा याचे साक्षीदार आहेत। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं। एकूणच जर आपण बघितलं तर एक
नवीन मुद्दा धनंजय मुंडे यांनी इथे काढलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी दादांना सांगत होतो की तुम्ही या पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका, कारण तुम्हाला पक्षातून दूर करण्यासाठी हे षडयंत्र रचलेले आहे। आता हे षडयंत्र कुणी रचलं हा सुद्धा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। धनंजय मुंडे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, कुणावर त्यांनी बोट ठेवलेला आहे, कुणाला दादांना पक्षातून बाहेर काढायचं आहे, एकूणच हे सगळे प्रश्न धनंजय मुंडे यांच्या विधानानंतर आता उपस्थित झालेले आहेत। शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांनी काही हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। एकूणच इतक्या खुल्या प्रकारे धनंजय मुंडे कधीच या प्रकरणावर बोललेले नव्हते। पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये हे सगळं आक्रमक भाषण केलेलं आहे आणि अनेक मुद्द्यांना धनंजय मुंडे यांनी हात घातलेला आहे। अनेक मुद्द्यांवर धनंजय मुंडेंनी भाषण केलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर कालच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झालेली आहे आणि बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे गेलेलं आहे। यावर सुद्धा धनंजय मुंडेंनी भाष्य केलं। त्यांनी असं म्हटलं की मी स्वतःहून अजितदादांना म्हटलं की तुम्ही हे बीडचं पालकत्व घ्या। बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले। जो वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहे, तुरुंगात आहे, तो वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळे या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा, त्यांना बीडचं पालकत्व देऊ नये अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती। बीडमध्ये जी काही गुन्हेगारी सुरू आहे, जे काही बीडमध्ये वातावरण बिघडले आहे, याला फक्त आणि फक्त धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा आरोप महायुतीमधीलच नेत्यांनी केलेला होता आणि त्यावरूनच आता धनंजय मुंडे यांनी मला ठरवून टार्गेट केलं जात आहे, दादांचे कान भरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं आक्रमक भाषण या शिर्डीच्या शिबिरामध्ये केलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या या आक्रमक भाषणाचे आता कशा प्रकारे पडसाद उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला एकूणच मुंडेंच्या या भाषणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।